आज मी तुम्हाला झटपट अशी मस्त रेसिपी बटाट्याची दाखवणार आहे। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं पहिलं तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी एवढा बटर टाकणार आहे आणि हा वितळून घेऊया। बटर वितळलेला आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकणार आहे। त्यात टाकायच्या ह्या लसणाच्या पाकळ्या, असं कुटून जरी लसूण टाकला तर ह्याच्यामध्ये छान लागतं। कढीपत्ता, लसूण बघा अशा पद्धतीने भाजला, एकदम आपल्याला लाल भडक करायचा नाहीये। गॅस मी एकदम आता बारीक केलेला आहे। ह्याच्यामध्ये काय करणार आहे, बटाटे काढून घेणार आहे। सगळे बटाटे काढून घेतलेले आहेत, मिक्स करून घेते। फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यात काय करणार आहे, थोड्या थोड्या वेळाने मी हलवणार, असं 2 मिनिटं ठेवणार आहे मीडियम गॅसवर। मीडियम गॅसवर 2 मिनिटं मी असं थोड्या थोड्या वेळाने ठेवून असं परतून चांगलं घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं जरी मीठ टाकलं तरी पण चालेल। गॅस एकदम बारीक करणार आहे ना आपण हा मसाला केला, हा मसाला थोडं थोडं असं टाकायचा आणि हलवायचं। ह्या मसाल्याचं साहित्य तुम्हाला व्हिडिओ खाली लिहून भेटेल। आता हलवून घेते, एकदमच टाकायचं नाही, थोडं थोडं टाकून हलवत राहायचं। गॅस परत मीडियम केलाय मी आता मसाला टाकल्यानंतर। हलकंसं परतून घेतलेलं आहे, राहिलेला सगळा मसाला मी टाकलेला आहे। मस्त असं परत गॅस मीडियम केलाय आणि परतून घेते। मस्त असं बघा हे परतून घेतलेलं आहे। वरून टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि परत ह्याला काय करणार आहे, परतून घेणार आहे। मस्त बघा परतून घेतलेलं आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर थोडीशी चव बघायची आणि थोडंसं हवं असलं तर मीठ टाकायचं। मीठ तुम्ही पहिला आपण जेव्हा बटाटा टाकला की नाही कापून घेतलेला परतायला 1-2 मिनटं परत, तेव्हा थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये मीठ जरी टाकलं तरी चालेल, त्याची चव अजून छान येईल। आणि वरती आपण मसाल्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, मग ते थोडंसं कमी केलं तरी पण तुम्ही चालू शकते। पण अशा पद्धतीत एकदा तुम्ही जरूर बटाटा करून बघा, चपातीबर फुलक्याबर खायला खूप चविष्ट होतो। पुऱ्या जरी केल्या ना तर पुऱ्यांच्या बरोबर असा बटाटा खायला खूप छान लागतो। ह्यात आता मी कसं आमचूर पावडर, चाट मसाला टाकलेला आहे, थोडासा लिंबाचा रस जरी पिळला तरी पण चालू शकते। पण तुम्ही एकदा अशा पद्धतीत झटपट करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।